घटक क्रमांक 4 आहे दलित साहित्याची परंपरा आणि जे काही दलित साहित्यामध्ये आविष्कार झाले त्याचं बदलतं स्वरूप. 1960 नंतर दलित साहित्य प्रवाहाचा उदय झाला असला तरी पूर्व काळातही दलित लेखन झालेलं होतं. कथा, कविता, कादंबरी, नाटक, आत्मकथनं अशा विविध वाङ्मय प्रकारातून दलित जाणीवा निर्माण झाल्या होत्या. दलित साहित्यिकांनी प्रचलित वाङ्मय प्रकारातून लेखन केलेले दिसते. एक नवीन आशय त्यामध्ये गोवलेला दिसतो. दुःखाचे अधिकरण मानून समाज रचनेच्या उद्दिष्टाप्रत होत जाणारा अभिव्यक्तीचा प्रवास म्हणून तो वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. मराठी साहित्यातील दलित चित्रण जर पाहायला गेलं तर 60 पूर्व काळातील प्रबोधनाच्या चळवळी आणि स्वातंत्र्याची चळवळ यांच्यातून नव्या युगाची चाहुल समाजाला लागली. या चळवळींचा दाब एवढा होता की प्रस्थापित समाजाच्या मनातही एकदेशीय खल्लड परंपरावादाबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले होते. इंग्रजी शिक्षणातून येणारे पुरोगामित्वाचे विचार सुधारकांना आवाहन करू लागले होते. साहित्यातूनही विधवा विवाह, बालविवाह बंदी, सतीबंदी, विधवा पुनर्विवाह असेल, अस्पृश्यांप्रती सहानुभूती अशा अनेक घटकांची अभिव्यक्ती होऊ लागली होती. मराठी साहित्यातून येणारी ही नवता थोडी अंग चोरून येत असली तरी अथवा तिच्या अंगभूत मर्यादांसह येत असली तरी ती अनुलेखनीय नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. महाकवींच्या नजरेसही अस्पृश्यांचा प्रश्न पडला नाही. प्राचीन मराठी साहित्यातून अध्यात्माच्या अंधार गुहेपलीकडे जाऊन माणसाचा विचार मांडला गेला नाही. केशवसुतांनी या नवतावादी विचारांची तुतारी फुंकली आणि अशा पद्धतीचं लेखन, समाजक्रांतीला आवाहन करणारं लेखन लिहायला सुरुवात झाली. विध घाटे, गणपत माडखोलकर, यशवंत या प्रभूतींनी देखील मानवी जीवनावर कविता लिहिल्या. हरिभाऊ आपटेंच्या कादंबऱ्यातून विधवा पुनर्विवाह, बालविवाह, सतीप्रथा, केशवपणासारख्या चालीरीती यांचा आविष्कार झालेला दिसतो. वामन मल्हार जोशी यांची इंदू, काळे सरला भोळे, सुशिलेचा देव इत्यादी कादंबऱ्यांमधून देखील सामाजिक प्रश्न पुढे आलेले दिसतात. गणपत माडखोलकर यांची चंदनवाडी, वि द चिंदूरकर यांचे महापूर, साने गुरुजींची रामचा शेला, शंकर भिसे यांची जंगलातील छाया आदी साहित्यामधून दलित नायक, दलित प्रश्नचित्रे झालेले दिसतात. म.बा. भोसले यांच्या मुकामारमधून अन्यायग्रस्त अस्पृश्य शिक्षकाचे चित्र आलेले आहे. श्री म. माटे गुरुजींच्या उपेक्षितांच्या अंतरंगमधून देखील वेगवेगळ्या उपेक्षित व्यक्तींची चित्र आलेली आहेत. मराठी नाटकातूनही दलित जीवनाची पदचिन्हे उमटलेली दिसतात. नवकवितेचा विचार केला असता मर्ढेकरांनी देखील दुसऱ्या महायुद्धातील मानवी जीवनाची झालेली वाताहत असेल, त्यातून येणारे उद्ध्वस्तपण असेल, परात्मता, नैराश्य, यंत्रवत्तता इत्यादींना शब्द दिलेला दिसतो. पण तिच्यातील संज्ञा प्रवाहित्व आणि रचनेच्या दुर्बोधपणामुळे सामान्यपती हरवून बसली. शरचंद्र मुक्तिबोध, उशी रेगे, दी के बेडेकर, विंदा करंदीकर, कुसुमावती देशपांडे यांच्याही साहित्यातून वर्गीय सामाजिक भान साकार झालेले दिसून येते. 80च्या दशकापर्यंत मराठी साहित्यातून वेगवेगळ्या प्रेरणा प्रवृत्तींचा आढावा ह्या साहित्य समाज परिवर्तनाच्या दृष्टीने घेतलेला दिसतो. दुःख, व्यथा नीट समजून घ्या असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगोदरच म्हणाले होते की आपल्या देशातील उपेक्षितांचं, दलितांचं फार मोठं जग आहे. त्यांच्या दुःख, व्यथा नीट समजून घ्यायला हव्यात आणि आपण साहित्याद्वारे त्यांचे जीवन उन्नत करण्यासाठी झटा, त्यातच खरी मानवता आहे. पूर्वीचं 1960 पूर्वीचं काळातलं साहित्य पाहायला गेलं दलित साहित्याच्या दृष्टीने विचार केला असता दलित साहित्याची पार्श्वभूमी पाहताना संत चोखामेळ्याच्या अभंगातील जात जाणीवेपर्यंत मागं जाता येतं. लोकाभिव्यक्तीच्या तमाशा, लावणी, दंधार, पोवाडे, जलसा आदी आविष्काराच्या माध्यमांचा तळशोध घेता येतो. बामणा घरी लिहिणं, कुणब्या घरी दाणं आणि म्हारा घरी गाणं ही म्हण महारांचा सर्जनाशी असलेला संबंध अधोरेखित करते. शाहिरांची कवने देखील दलित अभिव्यक्तीचा प्रारंभ काळात ठरतात. जानबा कांबळे, पतित पावनदास, किस्सू बनसोडे, शाहिरी केगडे, केरुबा गायकवाड, भीमराव करंडक, वामनदादा करंडक, दीनबंधू, बंधू माधव यांच्या लेखनाचे बळ घेऊनच दलित साहित्याच्या विकासाला प्रेरणा आलेली दिसते किंवा गतिमानता आलेली दिसते. दलित साहित्य प्रवाहावर रूप धारण करण्यापूर्वी दलितांची वृत्तपत्रे मोठ्या संख्येने प्रकाशित होऊ लागली होती. महात्मा फुलेंच्या काळापासून अशी वृत्तपत्र सुरू झालेली दिसतात. यामध्ये सत्यशोधक विचार परंपरेतील दीनबंधू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता ही पत्र असतील. हरिजन, निर्धार, अरुण, सिद्धार्थ ही वेगवेगळी पत्र नियतकालिका, अनियतकालिका असतील. यातून एकंदरीत या सर्व पत्रांवरून दलित वर्ग लिहू लागला होता आणि त्याच्या वाङ्मयीन जाणीवा प्रगल्भ, अप्रगल्भ स्वरूपात अक्षररूप घेऊ लागल्या होत्या. दलित साहित्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे तशी महात्मा फुलेंची यांची पण आहे. महात्मा फुले यांच्या विचार कार्यातून ही नदीन दलितांच्या उत्थानाची तळमळ दिसून येते. त्यांच्या
ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्याचा असूड, तृतीय रत्न, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी पुस्तकं महत्त्वाची ठरतात. मनुस्मृतीसारखा ग्रंथ रचून आर्य आणि ब्राह्मणांनी स्त्रीशूद्र अतिशूद्र यांच्यावर सूड उगवला असं सांगणारा अखंड महात्मा फुल्यांचा परखड लेखनाची साक्षी देणार आहे. महात्मा फुलेंच्या क्रांतिकार्यातून प्रेरणा घेऊन पुढे गोपाळराव वल्लंगकर, शिवराम जानबा कांबळे यांनी देखील लेखन केलेले आहे. इथं काही कविता सुद्धा दिलेल्या आहेत, त्या आवर्जून तुम्ही नजरे खालून घाला. शाहीर हेगडे यांचे आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर देखील आंबेडकरी चळवळीचा वहिनी तेवर ठेवण्याचं कार्य ऐतिहासिक लोककवी वामनदादा कर्णक यांनी देखील केलेलं आहे. म्हणजे दलित उद्धाराचं कार्य करण्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अडळ राहण्याचा संदेश देणारी गीतं म्हणजे क्रांतीच्या मशालीच होत्या. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे अशी अपार कृतज्ञता बाबासाहेबांप्रती व्यक्त झालेली दिसते यामधून. 60 पूर्वीची दलित कविता ज्या पद्धतीच्या आपल्या नवतेच्या खुणा मांडत विकसित होत होती, तुलनेने इतर वाङ्मय प्रकारात फारसे लेखन झालेले दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जनता, प्रबुद्ध भारत, साप्ताहिक पत्रिकांचा शोध या दृष्टीने घ्यावा लागतो. 1935-36च्या सुमारास बऱ्याचशा कथा लिहिल्या गेलेल्या दिसतात, ज्या कथेमधून दलित जीवनाचं चित्रण झालेलं दिसतं. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे, न.रा. शेंडे, शंकरराव खरात, बंधू महादेव इत्यादींचा उल्लेख होतो. कथाकार अण्णाभाऊ साठेंची ओळख करून घेता लक्षात येतं की त्यांनी विपुल असं कथालेखन केलेलं आहे. खुळवाडी, त्यानंतर बरबाद्या कंजारी, आबी, लाडी, करारी, कृष्णघाटच्या कथा, नवती, चिरानगरची भूतं, भानामती, गजाळ, ढासलेल्या बंदुका, गुराळी इत्यादी त्यांचे कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी आपल्या कथेमधून दलित नायक उभा केलेला दिसतो. शंकरराव खरातांचा परिचय करून घेता लक्षात येतं की त्यांनी देखील विपुल असं कथालेखन केलेलं आहे. 12 बलुतेदार, तडीपार, गावशीव, सांगावा, टिटवीचा फेरा, सुटका, आडगावचे पाणी इत्यादी त्यांचे वेगवेगळे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. गावगाड्यातील बलुतेदार, अस्पृश्य, भटके आणि स्त्रियांचे चित्रण त्यांच्या कथेमधून झालेले दिसून येते. बंधू महादेव यांचा विचार करता बंधू महादेव यांनी सामाजिक परिवर्तनाची जाणीव अत्यंत प्रत्येकारी वृत्तीने चित्रित केली आहे. आम्ही माणसं आहोत हा त्यांचा कथासंग्रह सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेला त्यांच्या कथेत प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष येतो. व्यवस्थेला बळी ठरलेली त्यांच्या कथेतील माणसं व्यवस्थेला प्रश्न विचारतात. म्हणजे पहिल्या पिढीचे दलित कथाकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो ते अण्णाभाऊ साठे, त्यानंतर शंकरराव खरात आणि बंधू महादेव यांच्या कथा ज्या आहेत त्या संग्रह रूपात जरी उशीर आला असला तरी 60 नंतरही त्यांची कथा सातत्याने वाचकांसमोर येत राहिलेली आहे. दलित थिएटरचा उदय देखील याच दरम्यान झालेला दिसतो. 1980 नंतर दलित प्रश्न घेऊन दलित जीवनावरील नाटकं 19व्या शतकाच्या मध्यापासून लिहिली गेली. महात्मा फुल्यांचं तृतीय रत्न नाटक असेल, त्यानंतर गंगाधर पानतावणे यांचं माणुसकीचे बंड, सुरेश वंजारे यांचं मृत्यूपत्र ही महत्त्वाची नाटकं 60 पूर्व काळात लिहिलेली दिसतात. 60 पूर्व काळात दलित कविता, कथा, नाट्य लेखनाची परंपरा जशी दिसते तशी कादंबरी, आत्मचरित्र लेखनाची दिसत नाही. दलित कवितेची परंपरा पाहता 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये एक नवा मन्वंतराचा प्रारंभ झाला. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, जनवादी साहित्य, आदिवासी साहित्य, ख्रिस्ती साहित्य, मुस्लिम, जैन, कामगार, शेतकरी वर्गांचे साहित्य प्रवाह पुढे आले. आणि दलित कवितेचा विचार करता या कवितेतून गाण्याच्या स्वातंत्र्य मिळतात. दलित कवितेचा आवाज टिप्पलने चढतो ते नवलच होतं. तुफानातल्या दिव्यांची जागर करून दलित कविता आलेली दिसते. शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसे सुद्धा, आणि शब्दच विझवतात आग ही शब्दांनी पेटलेल्या माणसांची. हे शब्द सामर्थ्य या कवितेमध्ये दिसतं. वामन निंबाळकर यांची कविता आहे. गावकुसा बाहेर वेगवेगळे जे काही जुनं होतं ते देखील दया पवार यांनी देखील आपल्या लेखनातून व्यक्त केलेलं दिसतं. मराठी कवितेचे दालन सर्व शक्तीनिशी तळामुळातून हलवणारा कवी म्हणजे नामदेव ढसाळ. त्यांची कविता म्हणजे विद्रोह, ज्याची कविता म्हणजे अनुभूत जीवन विश्व, ज्यांची कविता म्हणजे प्रतिमा प्रतीकांचा पेव, अशा पद्धतीचे नामदेव ढसाळांच्या गोलपिठा, प्रियदर्शिनी, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवला, तूही यत्ता कंची, मी हरवले सूर्याच्या राताचे 7 घोडे, तुझे बोट धरून चाललो आहे इतरही त्यांच्या कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही क्रांतिकारकच एक चळवळ घडवून आणलेली दिसते दलित साहित्य प्रवाहाच्या निर्मितीने, आणि म्हणून त्यांना सूर्यपुत्र, प्रज्ञासूर्य, भीमसूर्य, क्रांतिसूर्य, सूर्याचा सांगाती इतर वेगवेगळ्या प्रतिमांनी त्यांचा उद्गार केला जातो. इथं बऱ्याचशा कविता दिलेल्या आहेत, त्या कविता आवर्जून वाचा.
केशव मेश्राम यांच्या कविता आहेत. आणि 19 जे कवी त्या काळामध्ये म्हणजे 1960च्या पूर्वीच्या काळातल्या ज्या काही कवी होत्या ते सगळे कवी या ठिकाणी दिले, ज्याच्यामध्ये राजा ढाले यांचा पण समावेश होतो. सुरेश भट, फमू शिंदे, नारायण कवटेकर, केशव वसेकर आदी मराठी कवींनी दलित जाणीवांचा आविष्कार केलेला दिसतो. दलित कथेची परंपरा पाहता देखील शंकरराव खरात, बंधू माधव, अण्णाभाऊ साठे इत्यादी पहिल्या कथाकारांच्या पिढीने दलित कथेमध्ये फार मोठा आकृतिबंधच आकाराला आणलेला दिसून येतो. बाबुराव बागुलांचा विचार केला असता जेव्हा मी जात चोरली होती, मरण स्वस्त होत आहे, या त्यांच्या कविता त्या दृष्टीने फार महत्त्वाच्या ठरतात. बागुलांच्या कथेतील अनुभव विश्व दलित, शोषित, पीडित, उपेक्षित, दारिद्र्यात खितपत पडलेल्यांचे आहे. केशव मेश्राम हे दलित कथेच्या दुसऱ्या पिढीतील एक महत्त्वाचे लेखक. त्यांचे देखील खड, धगाडा, पत्रा व कोळिष्टके इत्यादी महत्त्वाचे कथासंग्रह आहेत. वामन होवाळे यांचे देखील वारसदार, बेनवाड, येळकोट आणि वाटा आडवाटा हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. योगीराज वाघमारे यांचे उद्रेक हा कथासंग्रह प्रसिद्ध असून त्याच्यामध्ये बगाड, गुडदाणी हे देखील आणखी त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. सुखराम हिवराळे यांचं विश्वगंगेच्या काठी, अर्जुन डांगळे यांचं बांधावरची माणसं, अमिताभ यांची पड, अविनाश डोळस यांची महासंगर ह्या महत्त्वाच्या कथाकारांच्या कथा ज्यातून दलित जीवन संघर्ष मराठी कथेच्या स्वरूपामध्ये प्रकट झालेला दिसून येतो. आणि मराठी साहित्यात कथालेखकांचे देखील कथालेखन आहे, परंतु अल्प स्वरूपात आहे. यामध्ये निर्गुणा कांबळे यांचा पहिले दलित कथालेखिका म्हणून उल्लेख केला जातो. त्यांच्या कथेमधून एकूणच देवदासी किंवा आंतरजातीय लग्न या सगळ्यांचे चित्रण त्यांच्या कथेतून झालेलं दिसतं. त्यानंतर उर्मिला पवार यांचं नाव यामध्ये महत्त्वाचं येतं. त्यांनी 6वं बोट, 4थी भिंत, हातचा एक हे त्यांचे 3 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. दलित नाट्यलेखनाची परंपरा पाहता दलित रंगभूमीला मराठी रंगभूमी इतकी जुनी परंपरा दिसत नाही. किसन, फावगो बनसोड व चिटणीस यांनी लेखन प्रेरणा घेऊन पुढील काळामध्ये अशी बरीचशी नाटकं लिहिलेली दिसतात. वबी चिटणीस यांचे देखील जिवंत झाल्या सावल्या हे महत्त्वाचे नाटक आहे. त्यानंतर डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचं मृत्यूशाला, मुखवटा या एकांकिका देखील या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. दलित नाटकांना आपल्या प्रतिभा बलाने एका नव्या वळणावर आणणारे नाटक म्हणून दत्ता भगत आणि प्रेमाचंद गंजवे यांचा विचार करावा लागतो. दत्ता भगत यांचे वाटा पळवाटा हे नाटक त्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. तसेच अश्म, खेदिया ही त्यांची नाटकं देखील प्रयोगशीलतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. प्रेमानंद गजवे यांचं किरवंत हे नाटक ब्राह्मण समाजातील मर्तिकाची विधी करणाऱ्या कुटुंबाच्या वेदनांना आविष्कृत करतं. दलित जाणीवेचा अवकाश विस्तारला हेच त्या नाटकाचे विशेष होत. त्यानंतर त्यांचे तनमाजुरी, देवनवरी हे देखील महत्त्वाचे नाटक ठरतात. एकसाज गायकवाड यांचं देखील आम्ही देशाचे मारेकरी हे एक नाटक या दृष्टीने फार महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर काळोखाच्या गर्भात, युगयात्रा ही मबी चिटणीस यांची नाटकं असतील किंवा थांबा रामराज्य येते या नाटकामध्ये देखील दलित सवर्ण संघर्षाचे कथानक आलेले दिसते. याशिवाय रामनाथ चव्हाण, अमर रामटेके, कांबळे, सिद्धार्थ तांबे इत्यादींनी देखील विपुल असं एकांकिका आणि नाट्यलेखन केलेलं दिसतं. दलित कादंबरीची परंपरा पाहता मराठी साहित्यामध्ये प्रारंभी रहस्यप्रधान अद्भुत अशी कादंबरी निर्माण झाली आणि ऐतिहासिक सामाजिक कादंबऱ्यांचे लेखन या काळामध्ये झालेलं दिसतं. फकीरा, माकडीचा माळ, वैजयंता, गुलाम, डोळी मोडीत राधा साली, वारणीचा वाघ या अण्णाभाऊ साठेंच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत. शंकरराव खरात यांनी देखील कादंबरी लेखन केलेलं आहे. त्यांची हातभट्टी कादंबरी झोपडपट्टीतील लोकांचं जगणं, त्यांची छळवणूक इत्यादींचे दर्शन घडवते. नारा शिंदे यांची विलासिनी कादंबरी असेल, शंकरराव सुरडकरांची आता मी कुठे जाऊ, नाबा जाधव यांची डॉक्टर अंजली, राजाभाऊ, अपर्णा, हरिभाऊ पगार यांची युगप्रवर्तक आणि झुंजार इत्यादी कादंबऱ्यांनी दलित कादंबरी लेखनात महत्त्वाची भर टाकली. हिरा बनसोड यांची मुक्तीसंग्राम ही कादंबरी देखील दलितांच्या मुक्ती लढ्याचे चित्रण करते. बाबुराव बागुलेंनी कथेबरोबरच कादंबरी लेखनही केलं. सूड ही त्यांची गाजलेली लघु कादंबरी होय. सूडचा अनेकदा उल्लेख दीर्घकथा म्हणूनही केला जातो. याशिवाय बास हट्टे, रामदेव डसाळ, मुरलीधर जाधव, यशवंत मनोहर, G.K. एनापुरे, योगेंद्र मेश्राम, शंकरराव खरात, सुधाकर गायकवाड, रामनाथ चव्हाण इत्यादी महत्त्वाच्या दलित कादंबऱ्या या साहित्यिकांनी लिहिलेल्या दिसून येतात. दलित आत्मचरित्राची परंपरा पाहता दलित आत्मचरित्र लेखनाची परंपरा फारशी मराठी वाङ्मयामध्ये दिसत नाही. आपले जीवन आपल्या अंतर्बाह्य जगण्याचे व्यक्त करणे ही आत्मचरित्राची आट दिसते. आणि त्या दृष्टीनं मग अस्मिता दर्शनमधून नवधर लेखक काही ज्येष्ठांनीही आपल्या आठवणी
स्मृती मोकळ्या करून दिल्या. त्यामध्ये प्र. सोनकांबळे यांच्या आठवणीचे पक्षी या अस्मिता दर्शनमधून प्रसिद्ध झालेले आत्मचरित्र होय. आठवणीचे पक्षीनंतर 2 महिन्यांच्या कालावधीत दया पवार यांचं बलूत हे आत्मकथन आलेलं दिसतं, ज्याचा लोकप्रिय आत्मकथा म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. माधव कोंडविलकर यांचं मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे देखील आत्मचरित्र त्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. शिक्षकी पेशातील या लेखकाने चांभार समाज जीवनाचे चित्रण प्रातिनिधिक स्वरूपात रेखाटलेले आहे. माझ्या जन्माची चित्रकथा हे पहिलं दलित स्त्री आत्मचरित्र होय, शांताबाई कांबळे यांचं. आणि त्यातून मग एकंदरीत स्त्री शिक्षणासाठी समाजामध्ये कसं अनुकूल नव्हतं, त्या काळात शिक्षण घेतलेली स्त्री शिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहोचली, त्या दलित महिलेच्या जीवनाची कहाणी आहे. उपराई भटक्या जमातीतील लक्ष्मण माने यांची आत्मकथा दिसते. उचलाई भटक्या जमातीची भारतीय समाजव्यवस्थेने नाकारलेली मानवी समूहाची विपन्न करणारी शोकांतिक असणारी ही जी आत्मचरित्र आहे लक्ष्मी गायकवाड यांचं दिसतं. दलित आत्मकथनांना जुनी लेखन परंपरा नसली तरी नंतरच्या काळात बरीचशी आत्मचरित्र पुढे झाली. शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ, बेबी कांबळे यांचं जी नामचं, रुस्तम अच्चलम खाम यांचं गावकी, जनाबाई गिरे यांचं मरणकळा, किशोर शांताबाई काळे यांचं कोल्हाटाचं पोर, श्रीरंग तलवार यांचं धुळपाटी, आर. के. त्रिभुवनचं देदान सुटे हिरण, राधाबाई बळवंतराव वराळे यांचं मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या सहवासात, सदानंद पुणे यांचं गँगमन, दारासाहेब मोरे यांचं गबाळ, अशी बरीचशी आत्मलेखन पुढे आलेली दिसतात. यामध्ये स्त्री लेखिका पण काही पाठी राहिल्या नाही, त्यांची देखील बरीचशी आत्मकथनं तयार झाली. अक्कर भाषे शरणकुमार लिंबाळे यांचं महत्त्वाचं आत्मकथन आहे. म्हणजे एकूणच लेखकाचा जन्म, त्याच्या जीवनात प्रत्येक वळणावर आलेले प्रश्न, या सगळ्यांचं अस्वस्थ करणारे चित्रण या लेखनामधून झालेलं दिसतं. आई महाराणी वडील लिंगायत असलेल्या लेखकाला आपली नेमकी जात कोणती हा प्रश्न पडलेला या आत्मकथनाच्या द्वारे दिसून येतो. म्हणजे दलित स्त्रियांनी देखील आत्मकथनं मराठी साहित्यामध्ये लिहिली तर हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. कुमुद तावडे यांचं अंतस्फोट हे असेल किंवा नजोबाई गावित यांचं आदोर हे असेल, ही आत्मकथनं या दृष्टीने फार महत्त्वाची ठरतात. आणि दलित स्त्रियांच्या आत्मकथनातील अत्यंत धाडसी आत्मकथा म्हणजे उर्मिला पवार यांचं आयदान होय, जे 5 डिसेंबर 2003 प्रसिद्ध झालं आणि हे आत्मकथन अनेक कारणांनी गाजलेलं आहे. याशिवाय पार्थ पोळके, नास झोडगे, श्रीरंग तलवारे, उत्तम बिंडू तुपे यांचे देखील आत्मकथनं महत्त्वाचे ठरतात. दलित साहित्याच्या भाषा शैलीचा विचार केला असता लक्षात येतं की दलित साहित्याने मराठी साहित्याला काय दिलं, या प्रश्नाचे उत्तर अनुभव, विश्व आणि बोलीभाषेला अनमोल खजिना दिला. किंवा भाषाही जीवनाची निर्मिती असते या दृष्टीने लक्षात येईल. दलित कवितेमध्ये महिलाचा दगड ठराव असं नामदेव ढसाळ्यांचं लेखन दिसतं. दलित कविता आत्मकेंद्री नाही तर ती समूह केंद्री आहे. एकाच वेळी संपूर्ण समूहाचं ती प्रतिनिधित्व करते. यामध्ये मग योगेंद्र मेश्राम यांच्या कविता असतील, त्र्यंबक सपकाळे, दया पवार यांच्या कविता असतील किंवा 21व्या शतकातील जागतिकीकरणाचे प्रभावी चिन्ह घेऊन येणारी भाषा कवितेतून प्रगटलेली दिसते. यामध्ये अरुण काळे, महेंद्र भवरे, उत्तम कांबळे अशी वेगवेगळी नावं अग्रक्रमाने घ्यावी लागतात. तर या ठिकाणी बऱ्याचशा कथा, कादंबरीत किंवा कवितेची काही उदाहरणं दिलेली आहेत, ती आवर्जून तुम्ही वाचावीत. दलित साहित्याची एकूणच वाङ्मयीन समीक्षेचा विचार केला असता लक्षात येतं की सर्जनशील साहित्याबरोबर साहित्य समीक्षा हा एक महत्त्वाचा घटक असतो. साहित्य निर्मिती एका अर्थाने जीवनाचीच पुनर्निर्मिती असते. म्हणजे साहित्य कृतीचा निर्माता जीवनानुभूतींचा सौंदर्यपूर्ण आविष्कार घडवत असतो. त्याची भूमी मानवी समाज जीवनातच असते. त्या दृष्टीनं त्याला लेखनरूप प्रदान केलेलं असतं. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रापासून अगदी काव्यशास्त्राच्या ग्रंथापासून सुरू झालेला समीक्षा विचार खूप महत्त्वाचा ठरतो. समीक्षेमध्ये मग वेगवेगळे जे काही रोमॅन्टिसिझम, रूपवाद, आकृतीवाद, अस्तित्ववाद हे जे काही वेगवेगळे इजम किंवा वाद आले ते देखील महत्त्वाचे ठरले दिसतात. वेगवेगळी कलावादाच्या चर्चेत अडकून पडलेली समीक्षा दलित, ग्रामीण, स्त्रीवादी अशा प्रवाहावर रूपांतरण आलेले दिसून येते. नव्या समीक्षेची, नव्या परिमाणांची गरज वाटू लागलेली दिसते. दलित, ग्रामीण, स्त्रीवादी समीक्षा त्यातूनच निर्माण झालेली दिसून येते. मराठी समीक्षेच्या स्वरूपात समीक्षा हा शब्द क्रिटिसिझम या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून आलेला आहे. प्राचीन मध्ययुगीन साहित्यात टीका असा हा पर्यायी शब्द वापरला जातो. मराठी सैद्धांतिक समीक्षेचा विचार केला असता भारतीय साहित्य विचाराचा प्रारंभच हा मुळात संस्कृत साहित्य विचारापासून होतो. संस्कृत साहित्य विचारातील काव्य ही संज्ञा फक्त कविता वाङ्मयापुरती नव्हे तर कथा, कादंबरी, नाट्य या प्रकारांसाठी देखील वापरली जाते. काव्याच्या दृष्टीने अलंकार, वक्रोक्ती, रीती, ध्वनी हे विचार महत्त्वाचे ठरतात. मराठी समीक्षेत सैद्धांतिक चर्चा घडवून आणणारा ग्रंथ म्हणजे स. ग. मालशे यांचा अनुवादित ग्रंथ होय.
राबा पाटणकरांचे सौंदर्य मीमांसा असेल, त्यानंतर भिका राजवाड्यांचं काव्य आणि काव्योदय, कादंबरी, वाब पटवर्धन यांचं विदग्ध वाङ्मय, हा नाट्यांच्या 3 सैद्धांतिक समीक्षा स्वरूपात निबंध प्रकाशित झालेले दिसतात. 20व्या शतकात मराठी समीक्षा जीवनवाद की कलावाद असा 2 ध्रुवातच फिरत राहिलेली दिसते. सौंदर्यशास्त्रीय विचारांवरही समीक्षा विचाराने मराठी समीक्षेचा मोठा भाग व्यापलेला आहे. तत्वज्ञान विषयातील 5वी शाखा म्हणून सौंदर्यशास्त्राचा उल्लेख होत असतो. सौंदर्यवाचक विधानांचे स्वरूप तपासण्यापासून मर्ढेकरांनी सौंदर्य चर्चेला देखील आरंभ केलेला दिसतो. एकंदरीत काय तर मराठी सैद्धांतिक समीक्षा ही वाल कुलकर्णी, गोम कुलकर्णी, गंगाधर गाडगे, वदी कुलकर्णी, दिके बेडेकर, शरदचंद्र मुक्तिबोध, वाम जोशी, सुधीर रसाळ, सगम मालशे, मिलिंद मालशे, भालचंद्र नेमाडे आदींचे मराठी सैद्धांतिक समीक्षेमध्ये भरीव असं योगदान पाहायला मिळतं. मराठी उपयोजित समीक्षेचा विचार केला असता प्रस्ताविक समीक्षा सिद्धांतांपैकी कुठल्या तरी एका सैद्धांतिक भूमिकेतून अर्थनिर्णय, विवरण, विश्लेषण, मूल्यमापन करणे हे उपयोजित समीक्षेमध्ये अभिप्रेत असते आणि त्यानुसार उपयोजित समीक्षा ही केली जाते. उपयोजित समीक्षेमध्ये या सगळ्या पायऱ्या येत असतात. या दृष्टीनं काही मराठी कवी, जाणीव आणि शैली हे सुधीर रसाळ यांचं समीक्षा असेल किंवा टीका स्वयंवरी भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा, साहित्य विवेक, साहित्यातील अधुरेखे हे कनंगलेकर मदे यांची समीक्षा असेल, कवितेविषयी वसंत आबाजी ढाके यांची समीक्षा असेल, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, यशवंत मनोहर, उत्तम कांबळे, प्रल्हाद लुलेकर या सगळ्यांच्या समीक्षा लेखनातील कामगिरी महत्त्वाची ठरते. दलित समीक्षेच्या स्वरूपाने वेगळेपण पाहता लक्षात येतं की साहित्याच्या निर्मितीबरोबरच त्याच्या समीक्षेचाही विचार होत असतो आणि दलित साहित्याच्या समीक्षा विचारामध्ये निर्मितीबरोबरच सुरुवात झालेली दिसते. डॉक्टर प्रभाकर मांडे याविषयी म्हणतात की मराठीतील समीक्षा प्रत्यक्ष साहित्य कृतीने उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने निर्माण झाली असली तरी पाश्चात्य वाङ्मयातील संकल्पना या ठिकाणी महत्त्वाच्या ठरतात. दलित साहित्य केवळ अस्वस्थ करणारे अनुभव विश्व साकारत नाही तर वाचकाला ते विचार प्रवृत्त करतं, सुष्ट आणि दुष्ट यांचा छडा लावायला सांगतं, सत्याच्या बाजूने उभं राहायला शिकवतं. हे दलित साहित्याच्या समीक्षेचं वेगळेपण आहे. अनेक लेखकांनी दलित साहित्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच मान्यता दिलेली आहे. दलित समीक्षेत दलित साहित्य प्रयोजनांची चर्चा विस्ताराने झालेली दिसते आणि हा प्रयोजन विचार प्रस्थापित प्रयोजन विचारावरून सर्वस्वी निराळा दिसून येतो. दलित वाङ्मय परंपरेचा शोध हा दलित समीक्षेतील एक विचारार्हच भाग होय. शास्त्र, पुराणे यांच्यापासून संत साहित्य, प्रस्थापित आधुनिक साहित्यापर्यंत हा शोध घेतलेला दिसून येतो. राघव जाधव यांनी देखील भक्ती चळवळीकडे इतिहासातील तेजस्वी स्वर्ग म्हणून पाहिलेला आहे. दत्ता भगत, महात्मा फुलेंच्या विचारात दलित साहित्याच्या उद्गमाची बीज शोधतात. वेदना, नकार, विद्रोह ही दलित साहित्याच्या आशयाची अंतसूत्रेच आहेत. दलित समीक्षेने ही सूत्रे स्वीकारताना त्यातील समूहाबद्दलचा विचार केलेला दिसतो. दलित साहित्याला प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, प्रस्थापित मराठी साहित्याशी ताडून पाहत दलित समीक्षेने आपले पृथकत्व अधोरेखित केलेले आहे. यामध्ये डॉक्टर जनार्दन वाघमारे, शंकरराव खरात, बाबूराव बागुल, यशवंत मनोहर आदींचा उल्लेख होतो. दलित साहित्यावरच्या आक्षेपाची चर्चाही दलित समीक्षेमध्ये झालेली दिसून येते. म.भ. चिटणीस, वाल कुलकर्णी, राघव जाधव, भालचंद्र फडके, शरदचंद्र मुक्तिबोध, गंबा सरदार, बेपू रगे, गोपू देशपांडे, पु ल देशपांडे अशा अनेक महत्त्वाच्या अभ्यासकांनी यामध्ये दलित समीक्षेला नवी वाट निर्माण करून देण्याचं कार्य यांनी केलेलं दिसतं. दलित उपयोगी समीक्षेचा विचार केला असता लक्षात येतं की यामध्ये आस्वाराचा अंतर्भाव या समीक्षेमध्ये येत असतो आणि उपयोगी समीक्षेमध्ये आस्वारक समीक्षा असं देखील म्हटलं जातं. प्राध्यापक राघव जाधव, बाबूराव बागुल, गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर, दत्ता भगत आदींनी अत्यंत जाणीवेने दलित उपयोगी समीक्षा लिहिली. यामध्ये निळी पहाट, निळी क्षितिजे यासारखे राघव जाधवांचे ग्रंथ या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. लेणी हे आस्वार समीक्षेचे डॉक्टर पानतावणे यांचे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. यशवंत मनोहर यांचं दलितांचे विद्रोही साहित्य, मना वानखेडे यांची या ग्रंथाची प्रस्तावना या दृष्टीने हे साहित्य फार महत्त्वाचं ठरतं. याशिवाय वाङ्मय प्रकारने आस्वार दलित समीक्षेचे दालनही समृद्ध आहे. कथा, कविता, नाटक, कादंबरी या सगळ्या दृष्टीने कादंबरी देखील महत्त्वाची ठरलेली दिसते. दलित कथा समीक्षकांमध्ये डॉक्टर प्रकाश खरात, योगेंद्र मेश्राम, डॉक्टर गंगाधर पानतावणे, अविनाश डोळस, भालचंद्र फडके, अनिल गजबिये ही नावं महत्त्वाची सांगता येतात. दलित नाट्य समीक्षा ही विपुल प्रमाणात लिहिलेली दिसते. ज्यामध्ये प्राध्यापक प्रभाकर गणवीर, डॉक्टर गंगाधर पानतावणे, प्राध्यापक दत्ता भगत, अविनाश डोळस, प्रेमानंद गजबी, भालचंद्र फडके इत्यादींचा उल्लेख केला जातो. दलित आत्मकथनांसाठी आत्मचरित्राऐवजी आत्मकथन, स्वकथन अशाही संज्ञा वापरल्या गेलेल्या आहेत. आंबेडकरी विचाराचे धागे दोरे जे आहेत किंवा विचारधारेवर
उपरा उचला त्याला अंतरा जी आमचं अशी दलित ही महत्त्वाची लोकप्रिय आत्मकथनं देखील महत्त्वाची ठरतात. याशिवाय भालचंद्र फडके, डॉक्टर गंगाधर पानतावणे, डॉक्टर यशवंत मनोहर, डॉक्टर अनिल गजबे यांच्यासह अलीकडील काळामधील डॉक्टर शरणकुमार लिंबाळे, डॉक्टर मनोहर जाधव इत्यादी दलित आत्मकथनांची चिकित्सा देखील या दृष्टीने महत्त्वाची ठरते. प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद गुलेकर यांनी देखील वेदनांचा प्रदेश म्हणून मराठवाड्यातील दलित आत्मकथनांचा केलेला अभ्यास दलित साहित्याच्या अभ्यासकांसाठी मार्गदर्शक दस्तऐवज ठरलेला आहे. दलित समीक्षेने उपस्थित केलेले बरेचसे प्रश्न आहेत की एकूण दलितांच्या जीवनानुभूतीचे आकलन प्रस्थापित मापदंडांनी अशक्य झालेले दिसतं. मेपुरे असं म्हणतात की दलित साहित्यासाठी वेगळे निकष तयार करण्याची जबाबदारी टीकाकारांची आहे व ती पार पाडू शकतील, पण टीकाकारांनी मॉडर्न झालं पाहिजे. दलित साहित्यातील अनुभव विश्व, अभिव्यक्ती, भाषा आणि वेदना विद्रोहाच्या रूपाने जी नवता मराठी साहित्यात आली तिचा अंतर्भाव कुठे करावा, प्रस्थापित मराठी साहित्यात अशा प्रकारच्या लेखनाची परंपरा कुठे शोधावी याचा कलात्मकतेने विचार केलेला दिसून येतो. आणि एकूणच प्रश्न उभा राहतो की दलित आणि दलित साहित्य आदी संकल्पनांचे अर्थ विशद करताना शरदचंद्र मुक्तिबोध, बाबूराव बागुल इत्यादी मान्यवरांना दलितत्वाचा परिघ विस्तारत नेलेला दिसतो. एक आणखी असा प्रश्न आहे की दलित साहित्याला दलित साहित्य म्हणावे की नाही. या संदर्भात मग पुढे परिवर्तनवादी साहित्य, आंबेडकरवादी साहित्य, आंबेडकरी साहित्य, पुरोगामी साहित्य असे अनेक वेगवेगळे पर्याय सुचवलेले दिसून येतात. काटेवरची पोटं उत्तम बंडू तुपे यांचं आत्मकथन असेल, गबाळे दादासाहेब मोरेंचं, उचल्या लक्ष्मी गायकवाड यांचं आत्मकथन असेल, यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्याचा उल्लेख घेतलेला दिसून येतो. दुसरीकडे असं चित्र दिसतं की स्त्रीवादी साहित्य आणि आदिवासी साहित्य प्रमुख साहित्य प्रवाहांनी डॉक्टर आंबेडकरांची वैचारिक प्रेरणा मान्य केलेली दिसते. दलित साहित्याने प्रस्तावित समीक्षेपुढे बरेचसे प्रश्न निर्माण केले. दलित समीक्षेमध्ये काही अंतर्गत प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्याच्या साधक बाधक चर्चा देखील झालेल्या आहेत आणि त्यातून दलित समीक्षेचा अवकाश उजळत गेलेला आहे हेच खरं. नवसमीक्षा सिद्धांत किंवा नवसमीक्षा शास्त्र आणि सौंदर्यशास्त्र सिद्धांताचा विचार केला असता लक्षात येतं की दलित साहित्याचे भूतकत्व दलित जाणीवेच्या संदर्भात, भाषिक आणि अभिव्यक्तीच्या संदर्भात मान्य झालेले आहे. एक वाङ्मय प्रकार म्हणून एखाद्या वेळी दलित साहित्यकृती किंवा प्रस्थापित साहित्यकृती महत्त्वाची ठरेल, परंतु एक वाङ्मय प्रकार म्हणून दलित साहित्यकृती समान दुवे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टर यशवंत मनोहर यांनी देखील सौंदर्याच्या संदर्भात सत्य, शिव, सुंदर या पारंपरिक मूल्यांची फेरमांडणी केलेली आहे. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र या ग्रंथामध्ये शरणकुमार लिंबाळे यांनी सत्य, शिव आणि सुंदर या परंपरागत कल्पना मान्य केलेल्या आहेत. माप थोरात यांच्यामध्ये देखील अखिल विश्वातील मानवाशी एकत्व अनुभवून वैश्विक स्वरूपाच्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या भावनेला प्रज्वलित करून त्या योगे दुःखाचा नाश घडवण्यास प्रेरित करणारी जाणीव म्हणजे आंबेडकरवादी किंवा आंबेडकरी सौंदर्य जाणीव होय. यामध्ये दलित साहित्याची कलात्मकता यामध्ये विचारात महत्त्वाची ठरते. भारतीय दलित साहित्याचा विचार केला असता दलित साहित्याची निर्मिती ही मराठी साहित्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना होय. भारतीय स्तरावर विविध प्रादेशिक भाषांमधून दलित साहित्याची निर्मिती होऊ लागली आणि हा काळ साधारणतः मराठी साहित्यात दलित साहित्य प्रवाह म्हणून ओळखला जाऊ लागला. दलित साहित्यातील गाजलेल्या कृतींचे अनुवाद प्रादेशिक भाषांमधून देखील झालेले आहेत. नवीन अस्मितेचा आत्मशोधाचा सागर सुरू झालेला दिसतो. कथा, कविता, कादंबरी, नाटक, आत्मकथनं अशा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांमधून विविधांगी आविष्कार घडू लागलेले दिसतात. भारतीय दलित साहित्याच्या प्रेरणेचा विचार केला असता लक्षात येतं की नव्या वाङ्मयीन प्रवाहांचा उदय प्रचलित साहित्यधारेतून असंतोषातून होत असतो आणि दलित साहित्याची निर्मिती अशा असंतोषातून झालेली आहे. अस्पृश्य, उपेक्षित, वंचित समाज घटकांच्या अभिव्यक्तीला स्वतंत्र मंच याद्वारे मिळालेला दिसतो आणि दलित साहित्याने डॉक्टर बाबासाहेबांची वैचारिक प्रेरणा मान्य केलेली दिसते. एकंदरीतच दलित साहित्याची निर्मिती कानडी, मल्याळम, तेलुगू, उडिया, गुजराती, बंगाली, पंजाबी, हिंदी इत्यादी भाषांमधून त्या प्रदेशात होत आहे हे सुचिन्हच होय. कर्नाटकामध्ये 1960 ते 70च्या दशकामध्ये दलित साहित्याचा प्रारंभ झालेला दिसून येतो. त्यानुसार त्यावरती प्रयत्न देखील झालेले दिसतात. भारतीय दलित साहित्य आणि सामाजिक चळवळींचा विचार केला असता दलित साहित्याची निर्मिती चळवळीतून झाली हे विधान जरी खरं असलं तरी मराठी दलित साहित्याबाबत नव्हे तर भारतीय दलित साहित्याबाबत हे खरं आहे. बसवेश्वर कायक आणि दासोह अशा दोन्ही बाबींना अत्यंत महत्त्व या ठिकाणी दिलेलं दिसतं. 13व्या-14व्या शतकात देखील कन्नडमध्ये देखील महत्त्वाची चळवळ पुढे आलेली दिसते. स्वातंत्र्योत्तर काळात कन्नड साहित्यावर कार्ल मार्क्स, राम मनोहर लोहिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक प्रभाव दिसून येतो.
1975 नंतर दलितांसाठी अनेक शासकीय योजना निर्माण झालेल्या दिसतात. त्याचा फायदा देखील दलित वर्गाला किती झाला हा भाग यामध्ये महत्त्वाचा ठरतो. आता आपल्याला भारतीय दलित साहित्याचे स्वरूप पाहायचं आहे, ज्याच्यामध्ये दलित साहित्य भारतीय पातळीवर जागतिक पातळ्यांवर विकसित पावले आहे. ही बाब त्या विस्तारीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. विषमता, अस्पृश्यता, सामाजिक विभागणी, जात, वर्ण, लिंग आधारे करून एका मोठ्या मानवी समूहावर एकंदरीतच अन्याय कसा केला गेलेला आहे किंवा हा काळा इतिहास सर्वत्र सारखाच पाहायला मिळतो. कथा, कविता, कादंबरी, नाटक आणि आत्मकथनातून दलितांच्या शिक्षित पिढ्यांनी आपला आत्मशोध घ्यायला सुरुवात केलेली दिसते. आत्मजागृतीचे हत्यार म्हणून दलित साहित्याची वेगळी वाट निवडलेली ही महत्त्वाची ठरते. आता आपल्याला वेगवेगळ्या साहित्यामधून जसं वेगवेगळं दलित साहित्य कशा पद्धतीने आले याचा विचार करायचा आहे. हिंदी दलित साहित्याचा विचार केला असता लक्षात येतं की हिंदी ही भारतातील एक प्रमुख भाषा असून ती राजभाषा असल्याने एका अर्थाने राष्ट्राचीच भाषा आहे. विभिन्न राज्यात बोलल्या जाणाऱ्या विभिन्न भाषा असल्या तरी हिंदी ही एकमेव अशी भाषा आहे की जी परस्पर विनिमयातील एकमेव दुवा ठरते. हिंदी दलित साहित्याची पूर्वपरंपरा संत रविदास, संत कबीरांपर्यंत येऊन पोहोचते. 1876 साली सौरिक गावी फरुखाबाद इथे जन्मलेल्या बहुभाषिक अच्युतानंदांची स्वतंत्र वैचारिक बैठक देखील या दृष्टीने महत्त्वाची ठरते. भरत आनंद कौशल्य यांनी हिंदी साहित्यातील एक महत्त्वाचे नाव ते विको होते आणि त्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान गौतम बुद्धांनी त्यांचा धम्मा या ग्रंथाचा अनुवाद केला. बिहारीलाल हरित नावाचे प्रसिद्ध कवी या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. मोतीलाल संत, तेजस्वी सागर हे देखील आंबेडकरी विचारांकडे वळलेले दिसतात. प्रोफेसर अग्नेय लाल यांनी देखील लघुकथांचा साचा तोडून नव्या पद्धतीच्या कथा लिहिलेल्या आहेत. 70 नंतरच्या हिंदी दलित साहित्यात मराठी दलित आत्मकथनांचा अनुवाद झालेला दिसून येतो, ज्याच्यामध्ये डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचा अक्करमाशी हे देखील आत्मकथन अनुवादित झालेले दिसते. दया पवार यांचं बलुतं, लक्ष्मण गायकवाड यांचं उचला, प्रई सोनकांबळे यांचं आठवणींचे पक्षी यातून प्रभावातून वेगळं लेखन झालेलं दिसतं. अक्करमाशीच्या प्रभावातून ओमप्रकाश वाल्मिकी यांचं जुटणे आत्मकथन हिंदी दलित साहित्यामध्ये प्रेरक ठरलेलं दिसते. मोहनदास यांचं अपने अपने पिंजरे हे देखील महत्त्वाचं ठरतं. दलित स्त्रियांनीही हिंदी आत्मकथनांचे लेखन केलेले आहे. त्यामध्ये दोहरा अभिशाप या कौशल्या बैसंत्रींच्या आत्मकथनाचा उल्लेख करावा लागतो. शिवाय कथा, कविता, कादंबरीच्या क्षेत्रातही लेखन करणारे थोड्याफार फरकाने बरेचसे हेच मंडळी लेखन करताना दिसतात. कन्नड दलित साहित्याचा विचार केला असता आधुनिक कालखंडात कन्नड दलित साहित्य कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, आत्मकथन इतरही वाङ्मय प्रकारांतून पुढे येत आहे. कन्नड दलित कवितेची परंपरा बसवेश्वर, मांग, चेन्नईच्या वचन साहित्यापर्यंत मागे गेलेली दिसते. पुरंदरदास, कनकदास यांच्या प्रबोधनपर काव्याशी ती जोडलेली आहे. कन्नड साहित्यातील आणखी एक महत्त्वाची कविते म्हणजे सत्यानंद पात्रोठ हे होत. बी.टी. ललिता या देखील कन्नड दलित कवयित्री आहेत. कन्नड दलित साहित्य लेखनाची सुरुवात 1975 साली झाली आणि 1914 नंतर प्रामुख्याने वेगवेगळ्या साहित्य प्रकारातून लेखन झालेलं दिसतं. कन्नड दलित आत्मकथनांची प्रेरणा मराठी दलित आत्मकथनांप्रमाणेच आहे. अक्करमाशी लिंबाळे यांच्या आत्मकथनाचं आक्रम संतान नावाने दुनी बेळवळे यांनी देखील भाषांतर केलेलं आहे. म्हणजे बरीचशी भाषांतरित अनुवादित अशी आपली जी मराठीतील आत्मकथन आहे ती या वेगवेगळ्या भाषांमध्ये गेलेली दिसतात. कन्नड दलित कथा ही देखील तिचा इतिहास देखील फार मागे जात नाही. देवनूर महादेव कन्नड साहित्यातील एक महत्त्वाचे श्रेष्ठ साहित्यिक होय. तसेच मळनूर नागराज यांनी देखील कादंबरी लेखन या दृष्टीने केलेलं दिसतं. दलित नाट्यलेखनात डॉक्टर सिद्धलिंगय्या, डॉक्टर अरविंद मालगत्ती, डॉक्टर बारगुरू रामचंद्रप्पा, डॉक्टर एल हनुमंतप्पा या सगळ्या दलित लेखन करणाऱ्या साहित्यिकांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा दिसतो. कन्नड रंगभूमीला चळवळीची पार्श्वभूमी असून महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, नारायण गुरु, पेरियार आदींच्या चळवळीतून प्रेरणा घेऊन निर्माण झालेलं हे कन्नड रंगभूमीला मिळालेलं 80 नंतरचं वैभवच म्हणावं लागेल. गुजराती दलित साहित्याचा विचार करता गुजराती दलित साहित्याचा प्रारंभ 1975 नंतर झाला. 1978 मध्ये आक्रोशमधून पहिली दलित कविता प्रकाशित झालेली आहे, ज्याच्यामध्ये बुगियो बजे, एकलव्य अंगुठा, संकलन गीता, गोरंबो, दुधुंबी, दलितवाणी असे काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले दिसतात. रमण वाघेला स्पर्श की महक, प्रवीण गडवींचं बेयोनाट, राजू सोळंकी यांचा मशाल अशा बऱ्याचशा लेखकांनी या दृष्टीनं कविता संग्रह लिहिलेले दिसतात. मैं अस्तित्व के लिए तैयार योद्धा, मेरे हाथ की ओर मत देखना द्रोण, अंगूठा नहीं मिलेगा, मैं एकलव्य सही, चुटकीवर रजवी नहीं,
हे एकलव्यांवर आधारित दलपत चव्हाण यांच्या कवितेतील ओळी महत्त्वाच्या ठरतात. गुजराती दलित कथा साहित्याचा प्रारंभ हरीश मंगलम यांच्या गुजराती दलित कहाणीने होतो आणि पुढे मग दलपत चव्हाण, हरीश मंगलम, केशर शिवम, भीम बुनकर हे सगळे लेखक या दृष्टीने महत्त्वाचे लेखन गुजराती दलित लेखनामध्ये करताना दिसतात. गुजराती दलित कादंबऱ्या देखील या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये हरीश मंगलम, केशर शिवम, दलपत चव्हाण यांचा विचार केला जातो. गुजराती दलित नाटकही संख्येने जरी कमी असली तरी अशा विषयाच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व काही कमी नाही आहे. गुजराती आत्मकथनांमध्ये केशव शिवम यांचं पूर्ण सत्य आणि PG वालेर यांचं थोर के फूल ही आत्मकथने महत्त्वाची ठरतात. तेलुगू दलित साहित्याचा विचार केला असता ह्याचा प्रारंभ 1985 नंतर झालेला आहे. जोशुआ बोई भीमन्ना कोला कलुरी इनाग यांनी दलित जाणीवातून लेखन केलेले आहे. मादिगा किंवा माला या नावाने अस्पृश्यांना आंध्र प्रदेशात देखील ओळखले जाते किंवा संबोधलं जातं. जोशुआ हे कवी, नाटककार, कादंबरीकार, लघुकथाकार, संशोधक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त शिवसागर काथी, पद्मराव, बोज्जा तरकामा, संतोष चंदर, माडुरी नागेश बाबू, पैडे थरेश बाबू ही महत्त्वाचे कवी या ठिकाणी दिसतात. दलित कविते इतकाच सशक्त कथाही तेलुगूमध्ये आहेत. नागप्पा गरी सुंदरी महत्त्वाचे तेलुगू कथा लेखक होत. त्यांचा मड्डी गुड्डू हा त्यांचा कथासंग्रह दलित कथा लेखनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दलित कादंबरी लेखनात तेलुगू स्त्रियांची संख्या अधिक आहेत. दलित नाटक सृष्टीचा विचार केला असता जरी ती फार संपन्न नसली तरी काही दलित नाटकांचा उल्लेख या ठिकाणी करणं महत्त्वाचं ठरतं. पाटीबंद आनंदराव यांची निषिद्धाक्षरी, परामती गली ही 2 नाटकं या दृष्टीने महत्त्वाची ठरतात. मल्याळम दलित साहित्याचा विचार केला असता मल्याळम दलित साहित्यामध्ये 70च्या दशकातील असला तरी त्याची पूर्व परंपरा प्राचीन आहे. मल्याळम दलित कवितेची परंपरा तर प्राचीन लोकगीतामध्ये शोधली जाऊ शकते. गीत या काव्य प्रकाराला मल्याळम भाषेत पट्टू असं म्हणतात. दलितांची लोकगीतं ही पारंपरिक लोकगीताहून आशय विषय या दृष्टीने वेगळीच ठरतात. मल्याळम आधुनिक दलित साहित्याची पूर्व परंपरा ही 19व्या शतकापर्यंत मागे नेता येते. आर्य बिशप डिक्कन कोशीच्या पुल्लेरी कुंजू नावाचा गद्य ग्रंथ या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. तसेच 1985 साली जन्मलेले KP करुप्पन हे केरळातील एक महत्त्वाचे दलित कवी होत. अय्यप्पन, कुमाराशान, सरसकवी मुनीर तरी दलित चित्रकवी देखील या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. खरी दलित आत्मशोधने प्रेरित दलित कविता म्हणल्याप्रमाणे मल्याळममध्ये 1970 मध्ये लिहिली गेली दिसते. कल्लड शशी, KKS दास, के तंकपन, जी शशी, आगवनोत्तोली हे महत्त्वाचे त्या काळातील कवी होत. केरळमध्ये दलित कथेची परंपरा 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मागे नेता येते. 1892 सालची कथा देखील या दृष्टीने महत्त्वाची ठरते. मल्याळम साहित्यात दलित कादंबरी ही काही प्रमाणामध्ये दिसते. कविपूर मुरली हे प्रसिद्ध केरळी दलित समीक्षक होत. 1890 नंतर मल्याळम दलित रंगभूमीवर दलित नाटकं उतरलेली दिसतात आणि त्या दृष्टीने ते महत्त्वाचे देखील झालेले आहेत. तमिळ दलित साहित्याचा विचार केला असता तमिळमध्ये दलित साहित्य खूप पूर्वीपासून लिहिलं जात असलं तरी दलित साहित्य ही संज्ञा मात्र नव्वदोत्तर काळातच उपयोजली. के डॅनियल यांच्यासारख्या आणि त्यांच्या पिढीतील लेखकांनी आंबेडकरी प्रेरणेतून दलित चित्रण केलेले दिसतात. दरम्यान बामा लेखिकेच्या 3 तमिळ कादंबऱ्या या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. सांगाती, वेणदत्ता, बामाने कथाही लिहिलेल्या आहेत. तमिळ दलित लेखकांमध्ये पुनामी डॅनियल, श्रीधर गणेशन, एस धर्मन, असागिया पेरियार आणि इतर कादंबरी लेखक महत्त्वाचे ठरतात. विक्काई, पिळागो, पुमणींच्या या महत्त्वाच्या 2 कादंबऱ्या ज्या दलित कादंबरी विश्वाचे वैभव ठराव्यात अशाच आहेत. 90च्या दशकात देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी साजरी केली आणि त्यातून प्रेरणा घेऊन तामिळ साहित्य विश्वात देखील खळबळ माजली. बिट्स ऑफ बर्डन ही कादंबरी पुढं झालेली दिसते. मथीवन, नामाक्य देयनलाल, MP राजकुमार यांनी देखील महत्त्वाचे लेखन केलेले दिसते. आणि दलित साहित्याने रुजवलेली नवी मूल्य, नवे साहित्यशास्त्रीय, सौंदर्यशास्त्रीय मानदंड इत्यादींच्या माध्यमातून अभिव्यक्तीच्या नवनव्या परिवेशात दलित साहित्य सर्जनाचा रचला जाणारा दैदिप्यमान इतिहास नव्या युगांना प्रेरणादायी ठरणारा असाच आहे. ओडिया दलित साहित्याचा विचार केला असं लक्षात येतं की ओडिया भाषेतही प्रामुख्याने दलित साहित्य लेखनाला प्रदीर्घ अशी परंपरा दिसते. चर्या गीतिका ह्यामध्ये प्रामुख्याने कवींनी जनभाषेतून काव्यलेखन केलेलं दिसतं. चर्या गीतिकातील सर्व कवी शूद्र वर्णाचे असल्याचे सांगितले जाते. लुईपा हा कोळी, डोंबीपाडा हा डोंब, साबीरपाडा हा साबीर आणि तंतीपाडा हा विणकर जातीतील कवी होता. ओडिया साहित्याचे पिता म्हणून ज्यांना संबोधले जाते ते म्हणजे सरळदास शूद्र होते. त्यांनी सुद्धा जनभाषेत महाभारताची रचना केलेली आहे. पंचसखा संबोधले जाणारे कवी बलरामदास, जगन्नाथदास, अनंतदास
यशवंत दास, अच्युतानंद दास यांचा क्रम देखील सरला दासानंतर लागतो आणि हे वैष्णवपंथी कवी असले तरी त्यांची कविता समाज सुधारणेसाठी लिहिली गेलेली आहे. बळराम दास यांनी देखील उडिया रामायणाची निर्मिती केली. ब्राह्मण धर्माच्या नावाने सामान्यांचे शोषण कसे करतात हे या लेखनाचे प्रमुख सूत्र होते. त्यांचे लक्ष्मीपुराण हे काव्य देखील प्रसिद्ध आहे. लक्ष्मीपुराणमध्ये जगन्नाथची कथा आहे. बलभद्र लक्ष्मी पती पत्नी आहेत. लक्ष्मी उदास पुरुषा घरी जाते ही गोष्ट जगन्नाथला आवडत नाही आणि अशा स्वरूपाचे कथानक यातून पुढे आलेले दिसून येतं. अच्युतानंद, अर्कितादास, भीमाभोई हे उडिया कवी पुरोगामी विचारांची अभिव्यक्ती करताना दिसतात. विचित्रानंद नाईक हे देखील महत्त्वाचे उडिया दलित कवी होत. उडिया लघुकथेत समीर रंजन, संजय बंग, संध्याराणी भोई ही लेखक मंडळी देखील अग्रेसर आहेत. निबंध लेखनाच्या क्षेत्रात मायाधर टांडी, वासुदेव सुनानी, समीर रंजन, अभिराम मल्लिक इत्यादी महत्त्वाची मंडळी लेखन करताना दिसतात. पंजाबी दलित साहित्याचा विचार केला असता पंजाबमध्ये सुफीवादाचा प्रभाव होता आणि शेख फरीद आणि बुंदेल शाह यांच्यामुळे एकात्म होऊ शकलेली पंजाबी संस्कृती आधुनिक काळातील महत्त्वाच्या चळवळीमुळे समाज जीवनाला जातीविरहित आकार देऊ शकली होती. मात्र 1947च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर जी काही क्रूर हत्याकांड झाली त्यामुळे भूमी घायाळ झाली. परिवर्तनवादी चळवळींनी म्हणजेच गदर पार्टी, बब्बर, अकाली चळवळ, भगतसिंह चळवळ इत्यादींनी पेरलेला जातीविरहित दृष्टिकोन विसरलेली दिसते. पंजाबी दलित साहित्याची परंपरा शोधताना गुरुग्रंथ साहिबा या शिखांच्या आदी ग्रंथापर्यंत जावे लागते. त्यात गुरु नानक यांच्यासह शिखांच्या नव्या गुरुपर्यंत तेग बहादूर सिंह यांची वाणी त्यामध्ये येते. कबीर, रविदास, नामदेव, सेना, धन्ना, शेख फरीद इत्यादींचे काव्यही त्यामध्ये समाविष्ट आहे. शिखांची गुरुसमतेची शिकवण या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. त्यांचे भक्त कवी विविध जातीतले असूनही मानवतेची शिकवण देतात. मात्र पंजाबात दलित म्हणजे सामाजिक अधस्तरातील घटक होय अशी मान्यता आहे. पंजाबी साहित्यातील प्रसिद्ध लघुकथाकार, लघुकथेचे जनक प्राचार्य सुजान सिंह यांच्या साहित्यामध्ये देखील दलित चित्रण येते. ही परंपरा संतोष सिंह धीर आणि गुरुदयाल सिंह यांनी पुढे चालवली दिसते. मात्र खऱ्या अर्थाने पंजाबी दलित साहित्याचा प्रारंभ 1970 नंतर झालेला दिसतो. भगवंत रासलपुरी, देशराज काली, जिंदर हातादीन हे चळवळीचे पार्श्वभूमी असलेले पंजाबी दलित लेखक होते. पंजाबी दलित नायक गुरु दयाल सिंह यांच्या मारही हा दिवा या कादंबरीतून अवतरतो. नानक सिंह, जसवंत सिंह, करतार सिंह, सुंदर सिंह यांच्या कादंबऱ्यातूनही दलित जीवनाचे चित्रण आलेले दिसते. पंजाबी दलित साहित्यातही आत्मकथनांचे प्रमाण अल्प आहे. गैरहाजीर आदमी, प्रेम गौराखान यांचे आत्मकथन, दलबीर माधुपुरीचे छांग्या रोखे आत्मकथन ही दोनच महत्त्वपूर्ण दलित आत्मकथनं पंजाबीमध्ये दिसतात. हरचरण सिंह यांच्या दत्ता सातू नाटकातून दलित पात्र येतात. लोहा कुट केसरी आणि कत्तक दाबल्ली इत्यादी नाटकांतून बलवंत गार्गे यांनी दलित जीवनाचे चित्रण केलेलं आहे. समकालीन नाटककार सी.डी. सिद्धू, अजमेर औलख हे दलित वेदनांचा आविष्कार करताना दिसतात. कवितेच्या क्षेत्रात देखील कविलाल सिंह, दिलपाश वारियम संधू, सुरजित पातार, अजमेर औलख, गुरुदास राम आलम, मनजित कादर ही महत्त्वाची अनुभूती करून देणारी दलित कवी आहेत. बंगाली दलित साहित्य आणि चळवळींचा अनुबंध आधीच स्पष्ट झालेला आहे आणि त्यावरून दलित उत्तराच्या पार्श्वभूमी लक्षात येते. बंगाली भाषेतून निर्मितीला आरंभ झालेला आहे. अशामध्ये मनोहर मौली विश्वास, प्रसाद मंडल, मोहितो विश्वास, नारायण सामंत ही लेखक मंडळी, मार्शल हेब्राम, श्यामचरण हेब्राम, मनोहर मौली विश्वास, मंजुबाला इत्यादी कवी, सुरेन सिकंदर, समुद्र विश्वास, अपूर्व विश्वास आणि अमल मंडल हे नाटककार दलित जाणीवांचा आविष्कार करताना महत्त्वाचे ठरतात. अशा प्रकारे एकूणच दलित साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या पुस्तकामध्ये सामाजिक चळवळी आणि दलित साहित्य संकल्पना आणि स्वरूप, दलित जाणीवेचे स्वरूप, दलित साहित्याची परंपरा आणि आविष्काराचे बदलते स्वरूप, दलित साहित्य आणि वाङ्मय समीक्षा आणि भारतीय दलित साहित्य इत्यादी घटकांचा परिचय करून देण्यात आला आहे.